नमस्कार सर्वांना. आपल्याला या सेशनमध्ये पाहायचं विटॅमिन्स. मात्र लक्षात घ्या, तुम्ही थंबनेलची हेडिंग पाहिली असेल, की अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे. जर आपण या टॉपिकचा विचार केला, तर या टॉपिकमध्ये एक्झॅक्टली काय पाहायचंय? मात्र लक्षात घ्या, जर आपण पूर्ण आपला सिलेबस पाहिला, तर सिलेबसमध्ये आपल्या न्यूट्रिशन हा एक टॉपिक आहे. मग न्यूट्रिशनमध्ये आयोग ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारतो, तो टॉपिक म्हणजे विटॅमिन्स. मग लक्षात घ्या, आता हे सेशन हार्डली आपलं 15 ते 20 मिनिटांमध्ये संपेल. तुम्हाला या 15 ते 20 मिनिटांमध्ये एका प्रश्नाचं उत्तर पाहायला भेटणार आहे किंवा तुम्ही जो एक्झाम देताल त्या एक्झामला तुम्हाला एक तरी प्रश्न पाहायला भेटेल. इव्हन तुम्ही सरळ सेवेपासून तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेपर्यंत तुम्हाला हा टॉपिक महत्त्वाचा पाहायला भेटेल. मात्र लक्षात घ्या, जर आपण व्हिटॅमिनचा विचार केला, तर व्हिटॅमिन्स एक्झॅक्टली आहेत काय? की जे आपल्या बॉडीमध्ये ॲज अ मायक्रो न्यूट्रिएंट म्हणून रोल प्ले करतात. आता मायक्रो न्यूट्रिएंट म्हणजे काय? नावातच आहे मायक्रो. मायक्रो मीन्स व्हेरी स्मॉल, की ज्याची क्वांटिटी आपल्याला भरपूर कमी प्रमाणात लागते, की ज्याला आपण मायक्रो म्हणतो. आणि देन आपण न्यूट्रिएंटचा विचार केला तर न्यूट्रिएंट म्हणजे पोषण. आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारचे न्यूट्रिशन असतात. काही हे मॅक्रो आहेत, काही हे मायक्रो आहेत, की जे मॅक्रो जे मोठ्या प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये युटिलाइज केले जातात, की जसं कार्बोहायड्रेट आहे, की ज्यांना आपण कर्बोदके म्हणतो किंवा आपल्याकडे प्रोटीन आहे, की त्यांना आपण प्रथिने म्हणतो. आणि इव्हन जर आपण मायक्रो न्यूट्रिएंटचा विचार केला, की ज्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स पाहायला मिळतात. मग लक्षात घ्या, जर आपण या व्हिटॅमिनचा विचार केला, तर व्हिटॅमिनचे आपल्याला टोटल 6 टाइप्स पाहायला मिळतात. मग आता हे 6 ग्रुप कोणते लक्षात घ्या. तर आपण या 6ही ग्रुपचा विचार केला, तर आपल्याला व्हिटॅमिन ए पाहायला मिळतात. देन व्हिटॅमिन बी पाहायला मिळतात. व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन डी आहे, इव्हन व्हिटॅमिन ई आहे आणि व्हिटॅमिन के आहे. जर आपण या सगळ्या व्हिटॅमिनचा विचार केला, त्या टोटल 6 व्हिटॅमिनला आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड करतो. यातला जर आपण व्हिटॅमिन बी आणि सी चा विचार केला, तर ह्या दोघांना म्हणतात वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन. लक्षात घ्या, यांना आपण वॉटर सोल्युबल म्हणतो. म्हणजे काय? हे आपल्याला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. सो इट इज कॉल्ड ॲज वॉटर सोल्युबल. पण जर आपण व्हिटॅमिन ए, डी, ई, के या व्हिटॅमिनचा विचार केला, तर हे व्हिटॅमिन कसे पाहायला मिळतात आपल्याला? फॅट सोल्युबल. मग आता लक्षात घ्या. आता आपल्याला ह्या सेशनमध्ये एक्झॅक्टली काय पाहायचंय? जो आपला एक्झाम ओरिएंटेड डेटा आहे तो टू द पॉइंट जायचंय. त्यामुळे तुम्हाला इथे मोस्ट ऑफ आपण टेबलच्या फॉर्ममध्ये फॅक्च्युअल डेटा पाहणार आहे, की जो फॅक्च्युअल डेटा तुम्हाला पाठच करायचा आहे, की ज्यावरती तुम्हाला एक्झामला हमखास प्रश्न पाहायला मिळतील. मग लक्षात घ्या. इथे फक्त आयडिया लक्षात घ्या. टोटल व्हिटॅमिनचे प्रकार किती पाहतोय आपण? 6. सिंपल आहे. ए, बी, सी, डी, ई, के. जर आपण याचा विचार केला, तर यातला व्हिटॅमिन बी आणि सी ह्या दोघांना आपण काय म्हणतोय? वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन म्हणतोय. जर आपण व्हिटॅमिन ए, डी, ई, के यांचा विचार केला, तर काय पाहायला मिळते आपल्याला? फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स पाहायला मिळतात. आता आपण एक पाहिलं, की व्हिटॅमिन्स हे मायक्रो न्यूट्रिएंट आहेत. मग आता आपल्याला एक्झॅक्टली काय पाहायचंय, की या व्हिटॅमिनमध्ये असणारं त्यांचे जे काही फंक्शन्स आहे किंवा त्यांचा केमिकल नेम आहे किंवा त्यांचा डेफिशियन्सी आहे. डेफिशियन्सी म्हणजे अभाव. हे सगळे पॉइंट आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत. मग लक्षात घ्या, तुम्हाला ऑलरेडी याचा जो पीडीएफ आहे तो टेलिग्रामला मी अपलोड केलेला आहे. तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा. त्या टेलिग्राममध्ये तुम्हाला हे सगळा पीडीएफ मिळून जाईल. मात्र लक्षात घ्या, जर आपण सगळ्या व्हिटॅमिनचा विचार केला, तर आतापर्यंत आयोगाने व्हिटॅमिन्सला धरून जे प्रश्न विचारलेत, ते काही वन लाईनर आहेत, काही मल्टी लाईन स्टेटमेंट सुद्धा आहेत. इव्हन काही तुम्हाला जोड्या लावा सुद्धा पाहायला मिळतात. मग लक्षात घ्या, जर तुम्ही राज्यसेवेचा विचार केला, तर तुम्हाला मोस्ट ऑफ मल्टी लाईनर स्टेटमेंट इव्हन तुम्ही आताचा पेपर घ्या, 25चा पेपर घ्या किंवा 26चा पूर्वचा पेपर घ्या, तुम्हाला व्हिटॅमिन्स वरती प्रश्नच पाहायला मिळतील. मग जर आपण या व्हिटॅमिन्सचा टॉपिक पाहिला, तर व्हिटॅमिन्सचे जे 6 प्रकार आहेत, मग या 6ही प्रकारचे आता आपण सगळे लिस्ट बाय लिस्ट त्यांना आपण 4 ग्रुपमध्ये डिवाइड करूयात. 4 ग्रुप म्हणजे काय? की सगळ्यात पहिल्यांदा व्हिटॅमिनचं नाव घेऊयात. देन त्यांना काय म्हणतात ते केमिकल नेम घेऊयात. देन त्यांचे फंक्शन्स आणि त्यांचा अभाव म्हणजे त्यांची डेफिशियन्सी. लक्षात घ्या. आता आपण जेवढे व्हिटॅमिन्स बोलणार आहेत, सगळे आयोगाने विचारलेत. इव्हन आत्ताही आयोग विचारतोय. आपल्याला वन बाय वन हे सगळं करायचंय. आणि अजून एक, हे लेक्चर पाहिलं की फक्त टेलिग्रामला जाऊन हा पीडीएफ डाउनलोड करा. आणि हा पीडीएफ एकदा वाचून घ्या किंवा एक्झामला जाण्याच्या अगोदर फक्त ओव्हरलुक करा. तुम्ही ओव्हरलुक जरी केला, तरी आपल्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी हे लक्षात राहील. आणि लक्षात राहिल्यामुळे जर त्या प्रकारचा प्रश्न आला, तर आपण त्याला इझिली टॅकल करू शकतो. मग काय म्हटलंय पहा, पहिलं व्हिटॅमिन पहा, व्हिटॅमिन ए. जर आपण व्हिटॅमिन ए चा विचार केला, तर याचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल. हे पाठच करून ठेवा, पाठच करून ठेवा. बिकॉज आयोगाचा याच्यावरती सुद्धा पीवायक्यू आहे. मग व्हिटॅमिन ए चं काम काय आहे? आता सिंपल आहे, तुम्ही हे लेक्चर पाहता म्हणजे तुमचं व्हिजन चांगलंय. व्हिजन चांगलंय म्हणजे तुमची दृष्टी चांगली आहे. मग आपला दृष्टी चांगली ठेवण्याचं काम हे कोण करतं? तर व्हिटॅमिन ए करतं. त्याचबरोबर त्याचे अजून काय कार्य आहे? तर त्वचा व रोग प्रतिकार शक्ती वाढवणे. मग आपल्या बॉडीमधली जी इम्युनिटी आहे किंवा जी काही रोग प्रतिकार शक्ती आहे, ती वाढवण्याचं काम कोण करतं? तर व्हिटॅमिन ए. मग सिंपल आहे. जर आता हे कार्य असेल, ते कार्य कधी असणार?
जर आपल्या बॉडीमध्ये सफिशियंट अमाऊंट ऑफ व्हिटॅमिन ए असेल तर. पण विचार करा, व्हिटॅमिन ए कमी झालं तर काय होणार? अभाव. मग सिंपल आहे. जर कोणतंही व्हिटॅमिनचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये कमी होत असेल तर आपल्याला पाहायला मिळतं डेफिशियन्सी म्हणजे अभाव. म्हणजेच आपल्याला जर याचं प्रमाण कमी झालं तर दृष्टी कमी होणार, म्हणजे आपल्याला होणारा अंधार म्हणजेच रात आंधळेपणा किंवा त्यालाच आपण काय म्हणूयात, नाईट ब्लाइंडनेस. मग लक्षात घ्या, याच्यावरती सुद्धा आयोगाचा पीवायक्यू आहे. देन आपला अजून डिफॉल्ट काय पाहायला मिळतो, तर आपल्याकडे झिरोफ्थॅल्मिया सारखी कंडिशन पाहायला मिळते. आता हा सगळा व्हिटॅमिन ए तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड आहे. आयोगाने याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलाय. इव्हन याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा व्हिटॅमिन घ्या, कोणता आहे पहा, व्हिटॅमिन बी वन. आता ऍक्च्युअल मध्ये आता आपल्याला व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स पाहायचा आहे, की ज्यामध्ये व्हिटॅमिन बी वन पासून बी 12 पर्यंत हे सगळे व्हिटॅमिन आपण डिस्कस करणार आहोत. मग व्हिटॅमिन बी वन याचं रासायनिक नाव काय आहे पहा. रासायनिक नाव म्हणजे केमिकल नेम काय आहे, थायमिन आहे. याचं एक्झॅक्टली फंक्शन काय आहे, तर कार्बोहायड्रेटचं चयपचय. चयपचय म्हणजे मेटाबॉलिझम. मग मेटाबॉलिझम म्हणजे थोडक्यात काय, आपल्या बॉडीमध्ये चालणाऱ्या टोटल नंबर ऑफ रिॲक्शन, की ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणजे चयपचय म्हणतो. त्याचबरोबर आपल्या मज्ज संस्थेचे कार्य हे प्रॉपर चालावं यासाठी कोण मदत करतं, तर थायमिन म्हणजे व्हिटॅमिन बी वन. मग याच्या कमतरतेमुळे, याच्या अभावामुळे होणारा आजार म्हणजे बेरीबेरी डिसीज, हा सुद्धा आयोगाने विचारलेला आहे. लक्षात घ्या, हा सुद्धा आयोगाचा पीवायक्यू आहे. देन पुढचा व्हिटॅमिन घ्या, काय विचारले पहा, व्हिटॅमिन बी टू. आपण व्हिटॅमिन बी टू चा विचार केला तर यांचं केमिकल नेम आहे रायबोफ्लेविन. हे पाठ करा बरं का, हे पाठ करा. आयोग जोड्या लावांसारखं किंवा वन लाईनर स्टेटमेंट मध्ये हे विचारतं. मग आपण रायबोफ्लेविनचा विचार केला तर याचं एक्झॅक्टली कार्य काय आहे, एनर्जी फॉर्मेशन. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर ऊर्जा निर्मिती. त्याचबरोबर त्याचं अजून काय कार्य आहे, तर त्वचा व डोळ्यांचे आरोग्य चांगलं ठेवणं. मग आपल्याकडे जो काही स्किनचा पार्ट आहे किंवा जो काही आईचा पार्ट आहे, यांना निरोगी ठेवण्याचं काम, की यांना एकदम प्रॉपर इम्युनिटी देण्याचं काम कोण करतं आपल्याकडे, तर रायबोफ्लेविन, की ज्यांना आपण म्हणतो व्हिटॅमिन बी टू. जर आपल्याला बॉडीमध्ये यांची कमतरता जाणवली तर आपल्याला होणारा आजार म्हणजे कोणता, तर आपल्याकडे कॉलिसिस, त्याचबरोबर आपल्याकडे ग्लोसिटिस, हे दोन डिसीज आपल्याला इथे पाहायला मिळतात, किंवा हे दोन आपल्याला ॲबनॉर्मल कंडिशन्स पाहायला मिळतात. देन पुढे या, पुढे काय विचारले पहा, व्हिटॅमिन बी थ्री. जर आपण व्हिटॅमिन बी थ्रीचा विचार केला तर यालाच आपण काय म्हणतो, नियासिन. जर आपण या नियासिनचा विचार केला तर याचं एक्झॅक्टली फंक्शन काय आहे, तर एनर्जीचं मेटाबॉलिझम करणं. लक्षात घ्या, या चयपचयलाच आपण मेटाबॉलिझम म्हणतो. मेटाबॉलिझम मीन्स द टोटल नंबर ऑफ रिॲक्शन ऑकर इन एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जर कोणत्याही सजीवामध्ये टोटल नंबर ऑफ रिॲक्शन ज्या होत असेल त्या सगळ्यांना आपण मेटाबॉलिझम म्हणतो. मग सिंपल आहे, जर मी माझा विचार केला तर मी 24 तासांमध्ये भरपूर रिॲक्शन माझ्या बॉडीमध्ये होतात. इव्हन मी पाणी पिईल, इव्हन मी हवा घेईल, इव्हन मी माझ्या बॉडीमध्ये काही खात असेल, त्या सगळ्यांच्या रिॲक्शनला मिळून म्हणतात मेटाबॉलिझम. आणि याचे दोन प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे आपण पाहतो कॅटाबॉलिझम आणि दुसरा म्हणजे आपण पाहतो ॲनाबॉलिझम. मग कॅटाबॉलिझम म्हणजे टू ब्रेक, ते जे काही आपण रिॲक्शन साठी घेतले ते ब्रेक होतं. आणि ॲनाबॉलिझम म्हणजे याच्यापासून नवीन फॉर्मेशन होतं किंवा नवीन प्रोडक्ट तयार होतो. मग लक्षात घ्या, सो या दोघांना मिळून काय म्हणतात, मेटाबॉलिझम. म्हणजे याचं काम काय आहे, तर एनर्जीचं मेटाबॉलिझम करणं. आणि जर आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन बी थ्री म्हणजेच नियासिन जरचं प्रमाण कमी झालं तर होणारा आजार म्हणजे पेलेग्रा डिसीज आयोगाने विचारलेला आहे. हा पण डिसीज आयोगाने विचारलेला आहे. जर आपण पेलेग्राचा विचार केला तर पेलेग्रा हा आपल्या बॉडीमध्ये कशाच्या कमतरतेमुळे होतो, तर व्हिटॅमिन बी थ्रीच्या. मग पुढे आपण 3D पण दिलेला आहे, की ज्यामध्ये 3D चे आपण मिनिंग सांगितलेले आहोत. मग लक्षात घ्या, पहिल्या डीचा मिनिंग काय होतो, डर्मॅटिटिस. दुसऱ्या मिनिंगचा काय होतो, डायरिया. आणि तिसरा कोण आहे आपल्याकडे, डेमेन्शिया किंवा डेमेंटिया. तर आपण या तिघांचाही विचार केला तर हे तिघेही आपल्याला कुणाच्या अभावामुळे पाहायला मिळतात, तर व्हिटॅमिन बी थ्रीच्या. या पुढे पुढचा व्हिटॅमिन घ्या, पुढे आहे व्हिटॅमिन बी फाईव्ह. व्हिटॅमिन बी फाईव्हलाच आपण काय म्हणतो, तर आपल्याकडे असणारा पॅन्टॅथेनिक ऍसिड. जर आपण या ऍसिडचा विचार केला तर याचं एक्झॅक्टली काम काय आहे, को एन्झाईम ए ची निर्मिती करणं. मात्र लक्षात घ्या, आता हा को एन्झाईम ए कुठे लागतो, तुम्ही ज्यावेळेस एरोबिक रेस्पिरेशन आणि एरोबिक रेस्पिरेशन ह्या दोन गोष्टींचा अभ्यास करता त्यावेळेस आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन मध्ये पाहायला मिळतं की आपल्या बॉडीमध्ये 3 सायकल होतात. एक म्हणजे ग्लायकोलायसिस, दुसरी म्हणजे क्रेव्ह सायकल आणि तिसरी म्हणजे आपल्याकडे असणारी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. मग लक्षात घ्या, हे सगळं तुम्ही स्टडी केलेलं आहे.
मग जर आपल्या बॉडीमध्ये आपण मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणत असेल किंवा ऊर्जेचं घर म्हणत असेल, तर याला एक्झॅक्टली कारण काय? तर त्या ठिकाणी कोएन्झाईम ए वापरला जातो. का असं? तर ग्लायकोलायसिस सायकलमध्ये आपण ग्लुकोजचं कन्व्हर्जन करतो पायरुव्हिक ॲसिडमध्ये आणि हा पायरुव्हिक ॲसिड ज्यावेळेस मायटोकॉन्ड्रियाकडे जातो, म्हणजेच तंतुकणिकाकडे जातो, तो मायटोकॉन्ड्रिया त्याला ॲक्सेप्ट करताना कोणत्या फॉर्ममध्ये करतो? कोएन्झाईम ए. मग लक्षात घ्या, हे सगळं तुम्ही ऑलरेडी त्या लेक्चरमध्ये स्टडी केलेलं असणार आहे किंवा त्या सेशनमध्ये तुम्ही वाचून घेतलेलं असणार आहे. सो आता मी फक्त तुम्हाला कोरिलेट करतोय की एक्झॅक्टली हा पॉइंट कुठे वापरला जातो. मग लक्षात घ्या, दुसरं काम काय आहे? ऊर्जेचे चयापचय करणे. हे भरपूर विटॅमिन्स मध्ये पाहायला भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपली जी एनर्जी आहे त्याचा आपण मेटाबॉलिझम पाहतो. मग विचार करा, जर याचंच प्रमाण कमी झालं, मी आता सहज म्हटलं तुम्हाला की मायटोकॉन्ड्रियाला आपण ऊर्जेचं घर म्हणतो आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये कोएन्झाईम ए आहे. जर या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियामध्ये कोएन्झाईम ए तयार झालाच नाही म्हणजे अभाव, म्हणजे माझ्या बॉडीमध्ये ऊर्जा कमी होणार, म्हणजे मला काय लागणार? थकवा. लक्षात घ्या, तुम्ही सगळं लिंक करा बरं का. हे सगळं लिंक करून आपल्याला पाहायचंय आणि लिंक करून यामध्ये एक्झॅक्टली डेटा कोणता आहे तो आपल्याला आपल्या डोक्यामध्ये सेव्ह करायचा आहे आणि तो आपल्याला एक्झाम मध्ये टॅकल करायचा आहे. मग लक्षात घ्या, थकवा असेल, इव्हन हातपायामध्ये जळजळ असेल, सो अशी कंडिशन आपल्याला कशामुळे पाहायला मिळते? तर व्हिटॅमिन B5च्या कमतरतेमुळे. देन पुढे व्हिटॅमिन B6 आहे. सो व्हिटॅमिन B6चं नाव काय? तर पायरिडॉक्सिन. याचं एक्झॅक्टली काम काय आहे? सो प्रोटीनचं चयापचय करणे, म्हणजे प्रथिनांचं चयापचय करणे, म्हणजेच प्रोटीनचं मेटाबॉलिझम करणे आणि हिमोग्लोबिनची निर्मिती करणे, म्हणजे HBचं फॉर्मेशन करणे. जर आपण HBचा रोल पाहिला तर HB आपल्या बॉडीमध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतो, कारण हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतो, की जो आपल्या बॉडीमध्ये एक महत्वाचा फॅक्टर आहे किंवा महत्वाचा पिगमेंट आहे. त्याचबरोबर तो एक वन ऑफ द इम्पॉर्टंट मटेरियल कॅरी करण्याचं काम करतो, लाईक एज अ ऑक्सिजन. सो हिमोग्लोबिनची निर्मिती आपण कुठे पाहतो? सो व्हिटॅमिन B6च्या मार्फत पाहतो. ते लक्षात घ्या, सिंपल आहे. इमॅजिन करा की आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनच कमी आहे. म्हणजे काय कमी झालं? व्हिटॅमिन B6. जर याचा अभाव आपल्या बॉडीमध्ये येत असेल, तर आपल्याला लक्षणं काय पाहायला मिळतात? अशक्तपणा किंवा आपल्या मज्जसंस्थेवरती आपल्याला काही विकार पाहायला मिळतात किंवा काही मज्जसंस्थेचे आपण काय पाहत असतो? काही आजार पाहत असतो. मग सिंपल हे तुम्ही पाठ करा बरं का. मी पुन्हा सांगेल तुम्हाला, हा सगळा डेटा तुम्हाला टेलिग्रामला भेटून जाईल. तुम्ही टेलिग्रामला सर्च करा. टेलिग्रामवरती हा PDF मी अपलोड केलेला आहे. तिथून तुम्ही तो डाउनलोड करा आणि एक्झामला जाताना किंवा ज्यावेळेस तुम्ही वाटलं की तुम्ही चहा प्यायला गेलात, इव्हन तुम्हाला बोर होते, फक्त एकदा नजर फिरवा. लक्षात घ्या, हे का म्हणतोय मी? नजर फिरवल्यामुळे ठीक आहे तुम्ही वाचलेलं नाही पण लेक्चर पाहिलंय, एकदा नजर फिरवली तरी बॅक ऑफ द माइंड ते लक्षात राहतं. ज्यावेळेस आपण पेपरला जातो, आपला सबकॉन्शियस माइंड आपल्याला त्याचं उत्तर देत असतो, कारण प्रश्न आणि उत्तर डोळ्यासमोर आहे. फक्त आपल्याला ते सिलेक्ट करायचे. म्हणून ऍटलिस्ट ज्या ज्या वेळेस तुम्हाला बोर होईल, हा कुठे सेव्ह करून ठेवा PDF. फक्त याच्यावरती नजर फिरवा. एक प्रश्न फिक्स होणार आहे तुमचा आणि एक प्रश्न म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाचे सगळे मार्क्स भेटणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हा टेबल महत्वाचा आहे, नक्की डाउनलोड करून ठेवा. पुढे व्हिटॅमिन B7. जर व्हिटॅमिन B7चा विचार केला तर याचं केमिकल नाव आहे बायोटीन. याचं एक्झॅक्टली कार्य काय आहे? चरबी आणि कार्बोहायड्रेट यांचं चयापचय करणे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जी फॅट आहे किंवा आपल्या बॉडीमध्ये जे कार्बोहायड्रेट आहे यांचं मेटाबॉलिझम करण्याचं काम कोणाचं आहे? तर व्हिटॅमिन B7चं. मग याच्या कमतरतेमुळे होणारे आजार कोणते? तर त्वचारोग आणि केस गळणे. आता हे केस गळणे आपल्या MPSC मध्ये कॉमन आहे. भरपूर मुलांचा आपण हा सिम्पटम्स पाहतो किंवा हे अशा लक्षणे पाहतो. मग हे कशामुळे होतात? एक तर त्यांच्याकडे न्यूट्रिशनची कमतरता असते किंवा स्ट्रेस कंडिशन आपण जास्त पाहतो. मग अशा लोकांसाठी काय युजफुल आहे? तर व्हिटॅमिन B7, की ज्यामुळे केस काय राहतात? मजबूत राहतात. यापुढे व्हिटॅमिन B9. व्हिटॅमिन B9लाच आपण केमिकल नेम काय पाहतो? तर फॉलिक ऍसिड. या फॉलिक ऍसिडचा एक्झॅक्टली रोल काय आहे? तर DNA ची निर्मिती करणं, त्याचबरोबर लाल रक्तपेशींची निर्मिती करणं. हे आपल्याला सिंपल माहिती आहे की ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो लहान नसताना, तर आपल्याला शाळेमध्ये त्या गव्हर्नमेंटच्या गोळ्या मिळायच्या पहा, की ज्यामध्ये आपण त्याला रक्तवाढीच्या गोळ्या म्हणायचो. मग या रक्तवाढीच्या गोळ्यामध्ये काय असायचं? फॉलिक ऍसिड. मग आपण रक्त वाढतोय म्हणजेच काय वाढवतोय? तर लाल रक्तपेशी, म्हणजे आपण या ठिकाणी RBCचं फॉर्मेशन करतोय किंवा आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या रेड ब्लड सेलचं फॉर्मेशन करतोय. मग हे सगळं कुणामार्फत होतं? तर व्हिटॅमिन B9, बिकॉज व्हिटॅमिन B9 इज द सोर्स ऑफ फॉलिक ऍसिड. हा फॉलिक ऍसिडचा सोर्स आहे अँड फॉलिक ऍसिड इज इम्पॉर्टंट फॉर द प्रोडक्शन ऑफ RBC. जर आपल्याला RBCचं प्रोडक्शन करायचं असेल तर काय महत्वाचं आहे? फॉलिक ऍसिड. मग लक्षात घ्या, यांच्या एक्झॅक्टली कमतरतेमुळे किंवा डेफिशियन्सीमुळे काय पाहायला मिळतं? द लाईक एज अ अॅनिमिया कंडिशन. जर आपण अॅनिमिया सारख्या कंडिशन पाहत असेल तर ते आपल्याला याच्या अभावामुळे पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याकडे जो काही गर्भातील न्यूट्रल ट्यूब डिफेक्ट्स आहेत, हे सुद्धा कशामुळे पाहायला मिळतात?
सो आपल्याकडे असणाऱ्या व्हिटॅमिन B9च्या कमतरतेमुळे पाहायला मिळतात. देन यापुढे पुढे पाहायला मिळतं व्हिटॅमिन B12. आता व्हिटॅमिन B12च आपण काय म्हणतो, तर आपल्याकडे असणारा सायनोकॉबॅलॅमिन. जर आपण याचा विचार केला तर याचं एक्झॅक्टली कार्य काय आहे, हे पण लाल रक्तपेशींची निर्मिती करतं आणि मज्जा संस्थेसाठी हे एक हेल्पफुल स्ट्रक्चर आहे. आणि जर याचा अभाव आपल्याकडे झाला तर पुन्हा आपल्या काय पाहायला मिळतात, तर लाईक ॲज अ ॲनिमिया कंडिशन आणि आपल्याला कोणते विकार पाहायला मिळतात, तर मज्जातंतू विकार पाहायला मिळतात. मग लक्षात घ्या. यापुढे पुढे विचारले व्हिटॅमिन सी. आता सिंपल आहे. व्हिटॅमिन सीचा विचार करताना आता आपण सगळ्यात पहिल्यांदाच पाहिलं की हे वॉटर सोल्युबल की फॅट सोल्युबल. इमॅजिन करायचं की जे आपण वॉटर फॉर्म मध्ये घेतो, एक्झाम्पल मी लिंबू खातो, मी संत्रा घेतो, मी मोसंबी खातो, हे सगळे सिट्रस फूड आहे, म्हणजे लिंबू वर्गीय फळं आहे. जर हे सगळे लिंबू वर्गीय फळं असेल तर लिंबू वर्गीय फळांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं व्हिटॅमिन सी. आणि या व्हिटॅमिन सी ला जर मी त्या लिंबू वर्गीय मध्ये पाहत असेल तर मला कळतं हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे, म्हणजे ते वॉटर सोल्युबल. एक्झाम्पल मी लिंबू पाणी पितोय, म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळले जातात, याचा अर्थ तो वॉटर सोल्युबल आहे. मग याचं केमिकल नेम काय झालं, ॲस्कॉर्बिक ऍसिड. मग याचं कार्य काय आहे एक्झॅक्टली, तर कोलेजनची निर्मिती करणं, जखम भरून येणं आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणं हे याचं काम आहे. आणि याची कमतरता जर झाली तर आपल्याला होणारा आजार म्हणजे स्कर्वी. स्कर्वी म्हणजे हिरड्यातनं आपण रक्त पाहतो, येताना पाहतो, किंवा ब्लड फॉर्मेशन पाहतो आपण गम मधून किंवा हिरड्यामधून. हा आयोगाचा PYQ आहे, आयोगाने हा विचारलेला आहे. यापुढे पुढे पाहायला मिळतं व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीचं केमिकल नाव काय आहे, कॅल्सिफेरॉल. या कॅल्सिफेरॉलचं एक्झॅक्टली काम काय आहे, तर कॅल्शियम आणि फॉस्फरसचं शोषण करणं, हाडे मजबूत करणं. मग सिंपल आहे. समजा आपण दररोज सकाळी उन्हामध्ये उभे राहतो, का बरं, तर आपल्याला व्हिटॅमिन D3 मिळतं. मग उन्हामध्ये उभे राहतो म्हणजे आपली चरबी उन्हाच्या कॉन्टॅक्टमध्ये येते आणि उन्हाच्या कॉन्टॅक्टमध्ये चरबी आल्यामुळे हा व्हिटॅमिन D3 कॅल्शियमची निर्मिती त्वचेच्या खालच्या लेअरमध्ये करतो. म्हणजेच थोडक्यात त्वचेच्या खालच्या लेअरमध्ये करतो, म्हणजे ही चरबी आहे, ही फॅट आहे. म्हणजे व्हिटॅमिन डी हा काय झाला, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन झाला, वॉटर नाही. इमॅजिन करा बरं का, हे सगळं आपल्या डेली लाईफच्या रिगार्डिंग आहे. आपण वेगळं काही शिकत नाहीये. आपल्या आजूबाजूला जे आहे ते म्हणजे सायन्स आपण पाहतोय. सो आपल्याला फक्त कोरिलेट करायचंय आणि ह्या प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून आपल्याला तो क्वेश्चन टॅकल करायचा आहे. मग लक्षात घ्या. सो आपण पाहतो की यांच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो, सो रिकेट्स हा आजार होतो. त्याचबरोबर काय पाहायला मिळतं आपल्याला, सो ऑस्टिक मॅलिसिया कंडिशन पाहायला मिळते, की जी प्रौढ व्यक्तीमध्ये होते. रिकेट्स ही लहान मुलांमध्ये कंडिशन होते. मग आपण जर प्रौढ व्यक्तीमध्ये आजार पाहिला तर यालाच आपण अस्थि मृदुता म्हणतो मराठीमध्ये. अस्थि मृदुता म्हणजे हाडं ठिसूळ होणे आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये हे म्हणतो. मग लक्षात घ्या, जर आपण या सगळ्यांचा विचार केला तर रिकेट्स फक्त लहान मुलांमध्ये होतो आणि अस्थि मृदुता इथं मेन्शन करतो मी, अस्थि मृदुता म्हणजे हाडं ठिसूळ होणे हा आजार फक्त आपल्याला कोणत्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो, प्रौढ व्यक्तीमध्ये. देन पुढे व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ईचं रासायनिक नाव काय आहे, टोकोफिरॉल. जर आपण टोकोफिरॉलचा विचार केला तर टोकोफिरॉलचं काम काय आहे, अँटीऑक्सिडंट. हा प्रश्न आहे बरं का, हा इव्हन ग्रुप सी पूर्व परीक्षा ग्रुप सी पूर्व परीक्षा 2025 चा हा प्रश्न आहे. टोकोफिरॉल की त्यांनी विचारलं होतं की एक्झॅक्टली आपल्याकडे प्रश्न असा होता की ब्लड क्लॉटिंग करणारा व्हिटॅमिन कोणता, पण त्यातला एक पर्याय होता व्हिटॅमिन ई. मग व्हिटॅमिन ई काय म्हणून वापरतात, अँटीऑक्सिडंट किंवा पेशींचं संरक्षण. आता भरपूर लोकांना कळणार नाही की अँटीऑक्सिडंट काय असतं. सिंपल आहे, लक्षात घ्या. आपण सहज म्हणतो की बदाम खाल्लं की बुद्धी वाढते. आता बदाम खाल्लं की बुद्धी वाढते म्हणजे काय, तर बदामामध्ये असतो व्हिटॅमिन ई. आणि जेवढं तुम्ही बदाम खाता तेवढं ते बदाम तुमच्या बॉडीतले वेस्ट पार्टिकल बाहेर काढण्याचं काम करतं, त्याला म्हणतात अँटीऑक्सिडंट. मग आता वेस्ट पार्टिकल म्हणजे काय, सिंपल आहे. समजा मी माझा विचार केला, मला काही पण खाण्याची सवय असते, मी काही खात असतो. काही खाताना काय होतं, की यातून मला काहीतरी एनर्जी मिळते, हे माझं प्रॉडक्ट आहे. पण कधी कधी काही बाय प्रोडक्ट तयार होतात. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. सो आपल्याला माहिती आहे की कोणतीही केमिकल रिएक्शन झाली दोन गोष्टी तयार होईल. मग मी काही पण खातोय किंवा कोणत्याही रिएक्शन माझ्या बॉडीमध्ये होतात, यातनं प्रोडक्ट तयार झाला, तो मला युजफुल आहे, माझ्या बॉडीने ऍब्झॉर्ब केला. पण काही घटक असेही तयार होतात की जे बाय प्रोडक्ट असतात आणि असे बाय प्रोडक्ट आपल्याला युजफुल नाहीत. जर बाय प्रोडक्ट आपल्याला युजफुल नसेल तर हे आपल्या पेशीमध्ये किंवा उतीमध्ये म्हणजे सेल किंवा टिश्यू मध्ये साठवले जातात. आणि जर हे सेल किंवा टिश्यू मध्ये साठवले जात असेल देन ते आपली सेल किंवा टिश्यू डॅमेज करण्याचं काम करतात. मग असे घटक बॉडीतून बाहेर काढण्याचं काम म्हणजे अँटीऑक्सिडंट. म्हणून लक्षात घ्या, बदाम खाणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, आपल्या मेंदूला लागलेला गंज म्हणजे मेंदूमध्ये असणारे बाय प्रोडक्ट बाहेर काढण्याचं काम कोण करतो, व्हिटॅमिन ई. म्हणून आपण ते बदाम खात असतो. मग लक्षात घ्या. सो यांचाच आपल्याला यांच्या अभावामुळे काय पाहायला मिळतं, तर स्नायूंची कमजोरी पाहायला मिळते किंवा आपलं वंध्यत्व हे दुर्मिळ आजार एक पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, ह्या सगळ्यांवरती आयोगाचे प्रश्न आहेत. यापुढे
पुढे काय पाहायला मिळतं आपल्या शेवटचा व्हिटॅमिन के. याच्यावरती ऑलरेडी आयोगाने मी आत्ताच म्हटलं ब्लड क्लॉटिंग. आता याच वर्षी म्हणजे 25 मध्येच आयोगाने ग्रुप सी च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. जर आपण व्हिटॅमिन के चा विचार केला तर व्हिटॅमिन के चं रासायनिक नाव काय आहे? फायलोक्विनोन. हे पाठ करून ठेवा बरं का, हे पाठ करून ठेवा आणि शक्यतो हे इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी, जर तुम्हाला वाटलं इंग्लिशमध्ये लक्षात राहत नाही, 6 व्हिटॅमिन्स आहे त्यातला दररोज एकच वाचा. आठवड्यामध्ये 6 व्हिटॅमिन्स होऊन जातील, रविवारी रिव्हिजन करा. पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये दररोज एकच व्हिटॅमिन वाचा. एक व्हिटॅमिन वाचायला 1 मिनिट लागतो. आपण चहाला जरी गेलो, चहाला जाता जाता हा पीडीएफ जरी ओपन केला, एक व्हिटॅमिन वाचला तरी इनफ आहे. एका मिनिटामध्ये तुमचा एक व्हिटॅमिन चांगला होईल. असं करता करता तुमचे एक दिवस सगळे व्हिटॅमिन होतील. आणि ज्यावेळेस तुम्ही फक्त व्हिटॅमिन जरी हा शब्द म्हटलात तरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड सगळे व्हिटॅमिन डोळ्यासमोर दिसतील. इव्हन आपण काही खाताना इमॅजिन करायचं की याच्यामध्ये कोणतं व्हिटॅमिन असेल. मग इमॅजिन करा की हे व्हिटॅमिन आतमध्ये गेल्यावरती काय करत असेल, मग याचं केमिकल नाव काय असेल. समजा मी हे खाल्लंच नाही तर मला डेफिशियन्सी होणार आहे, अभाव होणार आहे, मग मला काय होणार आहे, हे सगळं फील करत चला. सायन्स हा पाठांतराचा विषय नाहीये, हा फील करण्याचा विषय. बिकॉज हा टेक्निकल पार्ट आहे. मग लक्षात घ्या, जेवढं तुम्ही त्याला त्याच्या विषयानुसार घेताल तेवढं तो सोपं जाईल आणि जेवढं तुम्ही त्याला ऍज पाठांतर करायचं म्हणून घेताल तेवढं तो अवघड जाईल. म्हणजे सायन्स विषयाला आपण त्या पद्धतीनेच टॅकल करायला हवं. या आता आपला शेवटचा व्हिटॅमिन काय विचारले पहा. व्हिटॅमिन के, केमिकल नाव काय आहे? फायलोक्विनिन. याचं एक्झॅक्टली काम काय? रक्त गोठवण्यास मदत करणे. हा आताचाच प्रश्न आहे. आता आयोगाने 25 मध्येच रिसेंटली हा विचारला. आणि जर याचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला काय पाहायला मिळतं? जास्त रक्तस्राव. म्हणजे आपल्या बॉडीतनं रक्त जास्तीत जास्त बाहेर पडताना दिसतं, कारण ब्लड क्लॉटिंगच होत नाही. मग आता आपल्या बॉडीमध्ये ऑलवेज ब्लड क्लॉटिंग होत राहतं का? नाही. आपल्याकडे अजून एक घटक असतो, ते पण लक्षात ठेवा, हेपॅरिन. जर आपण हेपॅरिनचा विचार केला तर हा हेपॅरिन सुद्धा काय करतो? याच्या विरुद्ध काम करतो. हा ब्लड क्लॉटिंगचं काम करतो, तर हा अँटी ब्लड क्लॉटिंगचं काम करतो. लक्षात घ्या, याचं काम एक्झॅक्टली काय आहे? सो अँटी ब्लड क्लॉटिंग करणं. मग लक्षात घ्या. सो या ठिकाणी आपण हे सगळे पीवायक्यू पाहिलेले आहेत. हे सगळे पीवायक्यू यापूर्वी सुद्धा आयोगाने एक्झामला विचारलेले आहेत. मग तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, सायन्स हे ऑलवेज कॉन्स्टंट राहतं, सायन्स बदलत नाही. सो यासाठी आपल्याला पीवायक्यू मस्ट आहे. तुम्हाला पीवायक्यू करावेच लागतील. यासाठीच आपल्याकडे पुस्तक आहे झिरो एरर सायन्स. तुम्ही हे पुस्तक पाहू शकता. या पुस्तकामध्ये आतापर्यंत आलेले सगळे पीवायक्यू म्हणजे 2011 पासून तर आतापर्यंत सगळ्या एक्झामचे सगळे पीवायक्यू तुम्हाला पाहायला मिळतील. ते पण विथ एक्सप्लेनेशन, की ज्यामध्ये समजा आपण पाहिलं की समजा एखादा व्हिटॅमिन के वरती प्रश्न आहे, तर व्हिटॅमिन के समजा त्याचं योग्य उत्तर आहे. की समजा आपण एखादा प्रश्न घेतला की समजा आत्ताच ग्रुप सी ला एक प्रश्न आला होता की रक्त गोठवणारे व्हिटॅमिन कोणते? मग पर्याय होते व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई. समजा यातलं योग्य उत्तर व्हिटॅमिन के असेल तर आधी सगळ्यात पहिल्यांदा योग्य उत्तर दिले, त्यामध्ये व्हिटॅमिन के चं योग्य स्पष्टीकरण दिलंय. आणि जे बाकीचे उरलेले इतर पर्याय आहेत, मग इतर पर्यायांचे स्पष्टीकरण म्हणून एक पर्याय आहे आणि त्याच्या खाली सगळ्यांचं स्पष्टीकरण दिलंय. हे असं का? तर लक्षात घ्या, आपल्याला पीवायक्यू सोडवायचे म्हणजे फक्त प्रश्न सोडून मोकळं नाही व्हायचं. आपल्याला एक्झॅक्टली त्या प्रश्नाची डिमांड समजून घ्यायची. आयोगाला एक्झॅक्टली म्हणायचंय काय हे समजून घ्यायचंय. यासाठी आपल्याला तो प्रश्न प्रॉपर डिकोड करता यायला हवा, म्हणून हे पुस्तक तुम्हाला एकदम बेस्ट आहे, की ज्यामध्ये सगळ्या पर्यायांचं स्पष्टीकरण आहे. इव्हन तुम्हाला हे पुस्तक घेतल्यावरती कळेल हे टॉपिक वाईज पीवायक्यू आहेत. मग टॉपिक वाईज पीवायक्यू पाहताना तुम्हाला कळेल की एकाच प्रश्नावरती वारंवार प्रश्न आलेले आहेत किंवा एकाच टॉपिकवरती वारंवार प्रश्न आलेत. मग इथे प्रश्न वेगळा विचारलाय, इथं वेगळा विचारलाय, इथं वेगळा विचारलाय, पण सगळ्यांचा गाभा एकच आहे. लक्षात घ्या, म्हणून पीवायक्यू आपल्याला मस्ट आहे. मी तर सजेस्ट करेल तुमच्या रेफरन्स यादीमध्ये हे पुस्तक राहू द्या. तुमची जी रेफरन्सची बुक लिस्ट असते त्यामध्ये हे पुस्तक राहू द्या. सफिशियंट तुम्हाला खूप चांगलं सफिशियंट होईल. हे यातनं खूप चांगले तुम्हाला मार्क्स मिळण्यासाठी मदत होईल. मग लक्षात घ्या. सो आता आपण जे लेक्चर पाहिलं हे टोटल व्हिटॅमिनचं पुस्तक आहे. टोटल व्हिटॅमिनचं लेक्चर होतं. जर तुम्ही हे लेक्चर पाहून जर तुम्ही या पुस्तकातले पीवायक्यू सोडवले, तुम्हाला ते इझिली लगेच काय होऊन जातील, सो टॅकल होऊन जातील. थँक्यू.